हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो, ही रेसिपी जी आहे ना ती स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर तुम्ही तर पाहत असाल की मी कोणत्या ठिकाणी आलेली आहे. तर मी आमच्या इथं जे आहे ना पारगाव मध्ये माझं जे वरचं घर आहे ना म्हणजे वरच्या घराचं काम चाललेलं आहे. वरचं घर म्हणजे हायस्कूल पाशी जे आहे ना जागा तिथं माझ्या वरच्या घरी काम चालू आहे. घराचं काम चालू आहे. आणि इथं तुम्ही पाहता असाल तिथं जे आहे ना जी चूल पेटवत आहे तो माझा भाऊ आहे. आणि आमच्या शेजारचा एक स्वयंपाक होता तिथं मी ते ऑर्डर घेतली होती आम्ही दोघांनी. आणि मोठे कसं असतं की जास्त जर क्वांटिटी मध्ये स्वयंपाक करायचा असेल ना तर आम्ही स्वयंपाक घेतो. आणि म्हणजे कसं असतं की एकाला दोघं असलं की ते टेन्शन नसतं. आणि बहीण भाऊ म्हणलं की काय मला सांगायलाच नको, एकच नंबर स्वयंपाक होतो. आणि आतापर्यंत आमचा स्वयंपाक असलेला नाही. ह्याच ठिकाणी आमच्या बहिणीचं म्हणजे ह्याच्याच बहिणीचं मुलीचं लग्न होतं त्यावेळेस आम्ही 70 ते 80 किलोचा दालचा बनवला होता ह्याच ठिकाणी. तर तो दालचा फेमस झाला, सगळ्यांना खूप आवडला. आणि नंतर मग आम्हाला नंतर मोठे मोठे स्वयंपाक यायला लागले. आणि त्याच्या आधी पण मी घेत होते, सेपरेट घेत होते, पण आम्ही दोघं तेव्हापासून एकत्र स्वयंपाक घ्यायला लागलो. आणि त्यापासून खरंच म्हणजे प्रत्येकाला हा आमची टेस्ट म्हणजे हाताची टेस्ट आहे ना सगळ्यांना आवडते. आणि तुम्ही आमची दोघांची जी आहे ना तर रेसिपी म्हणजे आम्ही कसं पद्धतीने बनवतो ते हे तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. ह्यासाठी माझा जी आवाज आहे मी करणार आहे. आणि सगळा व्हिडिओ जी आहे म्हणजे मला कॉपीराइट न येण्यासाठी मी काय करते प्रत्येक वेळेस आवाज म्यूट करते. मला म्हणजे भीतीच वाटते त्यासाठी, कारण आपण एवढी मेहनत करायची आणि त्यांना जे नंतर कॉपीराइट पडल्याच्या नंतर टेन्शन येतं ना त्यासाठी मी आवाज म्यूट करत होते. पण आज मी करणार नाही. जे काय तिथलं वातावरण आहे ना आमचं जे बोलणं वगैरे जे आता तुम्ही तर पाहत असेल की आम्ही दोघं कशा प्रकारे चर्चा करत आहे की कशामध्ये काय किती म्हणजे पाणी ठेवायचं आहे की म्हणजे कोणत्या चुलीवरती काय ठेवायचं आहे. म्हणजे आमचं दोघांचं इतकं जुळतं ना की म्हणजे बहीण भाव म्हणजे कसं असतं की जास्त करून जमत नाही पण आमचं खूप जमतं. आणि असं की आम्ही स्वयंपाक म्हणलं ना आणि तो काय करतो माहिती आहे का, अजिबात मला लोड पडून देत नाही. आणि आज विषय असा होता की भर उन्हात आम्ही खूप असं म्हणजे 2 वाजता स्वयंपाकाला लागलो होतं. मग तुम्ही विचार करा की एवढा उन्हामध्ये आम्ही स्वयंपाक कसा घेतला असेल. मला तर तो म्हणायचा की तू साईडला राहा, मी सगळं काय जे आहे ते करतो, फक्त मसाले वगैरे काय लागते ते टाकच म्हणलं वगैरे सगळं तुझ्या हाताने टाक. आणि ते बी मला सांगतो अजिबात चुलीपाशी येऊ नको. तर असं जे काय आहे ना त्यांनी मला खूप खूप म्हणजे मदत केलेली आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय कळलं. मी थोडीशी बी एकदम नॉर्मली म्हणजे मी हात लावलेला आहे पण त्यांनी सगळं जे काही नाही हँडल केलेलं आहे. तर आता मी माझा आवाज म्यूट करते. सगळी रेसिपी तुम्ही व्यवस्थित पहा. आप भी काढू का कधी चल. आपला अंदाज बरोबर निकालता ना रे, आपला अंदाज बरोबर निकालता भला जिगरी नोंद नहीं डाला उसमें, टेस्ट नसते अच्छी बरोबर है. हाँ मछली ले नहीं रहते ना ओके नहीं पाणी मग बरोबर झालं. पाणी एक नंबर झालं. कलर कलर 5-10 मिनिटं टाकावं नाही बिनार नाही का.
बघायचं पाणी हा दालने का छोट चमचा लागेल का बसवा का नाही त्याला देऊ का थोडा हे होईल. मला दाल थोडं किती आहे दाल में पानी हां बस आहे लाइले पानी भी नहीं गर्म हो रहा उसका। वो जो सा है नहीं कद्दू भी रटे रटे ज्यादा देर लगेगी। कौले रहे ना तो बाप नहीं पकते हां इस झाले बात पकता नहीं 2 किलो उनको बनने का। इसो भाई तेल तापले हॅलो काय सिर्फ बघ हे पेज बरोबर टाकून फिरत नको हॅलो देखिए बस के फोटो डाल देंगे पिवरी पड़ा ना भी हाँ मेरी चावल में क्या चावल में नहीं हला टेस्ट पाए दाल चावल बाज बघ कसा यायला लागली बाज दे कशी आणली फिर आज बासा नेट हाँ पिचले हे बोले भाजलं ग हाय हाय करा चौथं कळ ना टेस्ट कशी जी फायनली दालच्या रेसिपी आहे ना आमची ऑर्डर जी आहे कंप्लीट झालेली आहे आणि हा जे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका छान छान रेसिपीसोबत रोजच्या रोज कंटिन्यू असं भेटत राहू बाई तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्त्वाचं खात राहा युट्यूबवर टाकून देते ना आज है ना